तर कालच असं झालं की मी माझ्या सासूबाईंनी विचारलं अगं तुला खजूर खायचं आहे का, त्याच्यावर मी म्हटलं नाही नाही हमको नाही चाहिए वगैरे. ही सून नकोय मला. आणि त्या थोड्या वेळाने मला म्हणाल अरे खालो खजूर. की रोज सकाळी म्हणजे शूटला जाताना कायम तो बास्केट भरून ठेवतो की तिला हे लागेल, मग तिला ते लागेल, मग डब्बा, मग खजूर, मग ड्रायफ्रुट्स, मग फ्रुट्स, मग ताक असो, मग फ्रूट ज्यूस असो, असं सगळं छान ताट क्रॉकरी सगळं भरून देतो. माझा बॅकअप झाला की मी मीरा रोड करत फिरत आहे सेटवर. समजा एक दिवस सकाळी उठलीस आणि पुरुष असलीस तर काय? का नको, गिव मी बॅग. कशी आहेस मैत्रिणी? तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकचे मी चित्राली आले आहे कुठे तर हसताय ना, हसायलाच पाहिजे. आणि माझ्यासोबत माझी मैत्रीण आहे सुपर्णा. सो एकतर खूप खूप आनंदाची गोष्ट आहे की काहीतरी छान सुरुवात होते आणि ती सुद्धा एकदम एकदम हसत खेळत मज्जा करत. सो कसं वाटतंय पहिलं तर म्हणजे ऍक्च्युली काय होतं माहितीये का, हा प्रश्न सगळेच विचारतात ना. मला फक्त एकच सांगावंसं वाटतं की कितीही काही होऊ देत, म्हणजे कितीही वेळ लागू देत, ट्रॅफिक मध्ये अडकू देत, खूप स्ट्रेस असू देत, काही होऊ देत, इव्हेंच्युअली हसायला मिळतं. त्यात मी खूप खुश आहे. आणि वा. सो आपण आता सेटवर आहोत आणि सेट इतका नाविन्यपूर्ण बनलेला आहे, त्यामध्ये तुझी फेवरेट गोष्ट कोणती आणि काय काय ते आम्हाला थोडक्यात सांगशील? थोडक्यात मी पहिले आधी सांगते की ही आहे माहेरची साडी सेंटर. म्हणजे आता माहेरची साडी ही कुणाला वेगळं काही सांगण्याची खरंच गरज नाही आहे आणि अलका ते आपल्याकडे आहेतच, त्यामुळे येस. मग त्याच्यानंतर आहे आमच्याकडे अण्णा जेवायला तेही भरत दादा स्पेशल आमच्याकडे आहे. त्याच्यानंतर ही एक कमाल मेट्रो आहे ज्याला बघून मला कायम असा स्पायडरमॅनचा फील येतो की असे माझे वेब्स निघावे असे आणि असं तो थांबवावा, तो तिची मेट्रो अशी थांबवावी. त्यानंतर आपल्याला हे आपलं CST माहितीच आहे जे आमचं आहे. आणि त्याच्यानंतर आहे कॉफी बरी असता. बरं मी कॉफी लवर नाहीये, सॉरी, पण मी अलर्जिक. कशी असता तरी तुला, कशी असता तरी कॉफी बरी असता. त्यामुळे ते एक आहे. आणि त्याच्यानंतर वी कम टू तात्याची चाळ. ते बेसिकली बबनराव तात्यांची चाळ आहे ती, पण आता एवढं नाव मोठं आहे तर फ्लेक्सवाल्याने गोंधळ घातला आणि त्यांनी फक्त तात्याची चाळ लिहून टाकलं. त्याचं तुझी फेवरेट जागा या सगळ्यामध्ये कुठली? तात्याची चाळ. ओ चला जाऊया. सो तडा फेवरेट जागेच्या खाली आलेलो आहोत आम्ही. आणि बरं, सेट तर फेवरेट झाला असेल, जागा फेवरेट झाली असेल, मेकअप रूम सेट झाली की? मेकअप रूम सेट होते, अजून झाली नाहीये. म्हणजे आता हळूहळू गोष्टी यायला लागल्यात. आता आज दुसरा बेड आलाय, असं काही काही लागायला लागलंय तिथे. बट यस, अजून थोडा वेळ लागेल, पण चौथाच आहे आता. जरा असं नको व्हायला की हे फारच आणते, हिचं फारच म्हणणं आहे, म्हणून जरा हळूहळू हळूहळू करते. मला असं कळलेलं आहे की मज्जा असते म्हणजे बिहाइंड द सीन्स गर्ल गँगशी धुमाकूळ असतो. आणि मला असं कळलं की तुझ्याकडे खाऊची एक वेगळी गाडी असते. तू गाडी काढताना लोकांना अशी चला चला चला, एक सीट दोन सीट, आणि खाऊ म्हणजे सगळं असतं. हो, मला खूप म्हणजे हे खरं तर ऍक्च्युली खूप जेन्युइनली सांगायचं तर हे माझ्या नवऱ्याचं कौशल्य आहे की रोज सकाळी म्हणजे शूटला जाताना कायम तो बास्केट भरून ठेवतो की तिला हे लागेल, मग तिला ते लागेल, मग डब्बा, मग खजूर, मग ड्रायफ्रुट्स, मग फ्रुट्स, मग ताक असो, मग फ्रूट ज्यूस असो, असं सगळं छान ताट क्रॉकरी सगळं भरून देतो. त्यामुळे बाकी सगळ्यांची ते खूप मजा असते. सुपर्ण तुझ्या बास्केटमध्ये काय जरा भूक लागली खायला मिळते, पण ते मिळतच काय ना. हो, काय ना काही ते सापडतच. त्यामुळे आणि असे अतरंगी आयटम तर सापडतातच माझ्याकडे, त्यामुळे ते एक आहे. आणि गाडी म्हटलं वडापवर गाडी लावल्यासारखी माझी जी काही गाडी लावली आहे मी इथे. बट दिस इज मी, मला आवडतं असं सगळ्यांना एकत्र ठेवणे. किंवा आमचं जसं आधीचं सिरियल्सचं पण असं मला आवडतं ते की सगळ्यांना एकत्र ठेवायचं, सगळ्यांनी असं एकत्र छान छान असं राहायचं, डब्बा एकत्र खायचं, असं दिस इज माय हाऊस म्हणता येईल. तर त्यामुळे ती वडाप गाडी पण चालू असते आमची सकाळी. हे माझा बॅकअप झाला की मी मीरा रोड करत फिरत आहे सेटवर. मग एक सीट भरतात आणि मग इव्हेंच्युअली ती गाडी अशी फुल 7 सीट भरले गाडी की मग आम्ही निघतो.
मग सीट प्रमाणे काही त्याच्या बदल्यात मोबदला येतो की नाही? काय तर काय बोलावं. अजून नाही. आता नवीन आहे. जरा थोडे दिवस जरा थांबा. एक साधारण जरा सवय झाली ना सगळ्यांना की हिच्याशिवाय पर्याय नाही, तेव्हा मग आता काढा पैसे. बरं, हे सगळे आता इथे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते नेहमी नवीन नवीन आहे, असं नाहीये की एक कॅरेक्टर प्ले करायचं. सो ते घरी ट्राय करून झालेत का नवऱ्यावर किंवा कोणावर, किंवा त्याचं काय रिॲक्शन? म्हणजे ऍक्च्युली असं झालंय की आता एपिसोड येईल तो, त्याच्यात मी करिश्मा कपूर केली आहे. मी घरी इतक्या वेळ तेच चालू होतं. आता ऍक्च्युली मी कालचा किस्सा सांगते. काल असंच झालं, म्हणजे दिस वॉजंट अ कॅरेक्टर, बट मी कसं एक तर सवय लागली की आपण वेगवेगळे आवाज ट्राय करत राहू, वेगवेगळ्या गोष्टी करत राहू. तर कालच असं झालं की मी माझ्या सासूबाईंनी विचारलं, अगं तुला खजूर खायचं आहे का? त्याच्यावर मी म्हटलं नाही नाही हमको नाही चाहिए वगैरे. त्याच ही सून नकोय मला. आणि त्या थोड्या वेळाने मला म्हणाल, अरे घालो खजूर. झालंय म्हणजे घरीही हसताय ना, हसायलाच पाहिजे. त्यामुळे चालूच आहे ते आमच्याकडे आणि इट इज फन. सगळे हसवते मी सगळ्यांना. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. वा. सो आता तर नवीन प्रवास सुरू झालाय. कॉमेडी हा तुझा तसा बेस नाहीये, म्हणजे आता तू त्याच्यात मुळतीये. मग कधी असं आउट ऑफ द बॉक्स किंवा असं मिसफिट वाटतंय का सध्या? नाही, थँकफुली अजून तरी नाही. कॉमेडी ऍक्च्युली असं म्हणता येईल की कॉमेडी मी खूप वर्षांनी करते, कारण खूप वे बॅक 2009 वेन आय स्टार्टेड इट वॉज कॉमेडी. बट ते असं झालं की डेली सोप करता करता तो एक जॉनरा बाजूला राहिला. तो नाटकात व्हायचा, पण नाटकात तसे मी जे नाटक करत होते ते नाटक असे नव्हते, म्हणजे ठष्ट म्हणा किंवा डोंट वरी हो जाएगा, गलती से मिस्टेक वॉज आउट अँड आउट कॉमेडी, बट स्टील दॅट कॅरेक्टर वॉज इन कॉमेडी. त्यामुळे तो एक डिफरन्स होता. बट इथे म्हणजे आउट अँड आउट कॉमेडी करायचे, तर असं मिसफिट तर नाही फिलिंग आली अजून. बट येस की असं होतं की आय शुड मॅच द वे भाऊ करतायत किंवा ओमकार करतायत. त्यामुळे मी शिकते त्यांच्याकडनं आणि त्यांचाही इक्वली मला सपोर्ट आहे की ते सांगतात मला की तू हे कर ते कर, इथे असं करून बघ, सो दॅट इज हेल्पफुल. सो आत्ता कुठे हा प्रवास सुरू झालाय, पुन्हा भेटणार आहोत तिला. तिच्या मेकअप रूमच्या बद्दल सुद्धा मला बरंच जाणून घ्यायचं. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. जाता जाता आम्हाला सबस्क्राईब करायला सांगशील? ऑफकोर्स सबस्क्राईब करा मज्जा पिंकला, कारण इथे खूप 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 मज्जा होते. फक्त पिंकमध्ये पिंक आहे, पण फक्त पिंक नाही आहे इथे खूप कलर्स बघायला मिळतात तुम्हाला. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.